हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. चला तर आज एक दुःखी घटना तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्या घटनेचं नाव आहे न सांगितलेलं शेवटचं प्रेम. एक होता मुलगा आणि एक होती मुलगी. त्या दोघांचं प्रेम एकमेकावरती खूप होतं, पण दोघंही एकमेकांना कधी सांगितले नाहीत की मी तुझ्यावरती प्रेम करतो, ती तुझ्यावरती प्रेम करते, असं कधीच सांगितले नाहीत. मुलगा मुलीला खूप जपायचा आणि मुलाला काय एक भीती वाटायची. कोणती भीती? की मुलगी आहे ना, म्हणजे कुठल्या एका मुलासोबत जरी बोलली तर त्याला हर्ट व्हायचा खूप. मग असे कित्येक दिवसांदिवस चालत गेले. मग मुलगी काय त्याला सांगत नव्हती, म्हणजे मी फ्रेंड्स आहे असं सोबत ह्याच्यासोबत बोलते, फ्रेंड्स आहे हे ते बोलत. मुलगा गप बसत होता. दोघं खरंच म्हणजे न कळत एकमेकांवरती खूप प्रेम करायचे. मग एके दिवशी तो मुलगा त्या मुलीला एका मुलीसोबत बोलत असताना दिसला. ती मुलगी खूप लांब उभारून त्या दोघांना म्हणजे बघत होती, म्हणजे ह्याने किती उशीर बोलतात. पण तो मुलगा काय त्या मुलीसोबत त्याच्या एका कामानिमित्ताने बोलत होता आणि तो पण असा ठरवून बोलत होता की आता मी हे बोललेलं वाक्य त्या मुलीला मी सांगणार. म्हणजे तो ज्या मुलीवरती प्रेम करत होता ना, त्या मुलीला तो सांगणार म्हणून. मग काय ती मुलगी बघितली, 1 मिनिट 2 मिनिट बघितली, म्हणजे थोडं टायमिंग झालं जास्त बोलता बोलता दोघांचं. मग नंतर ती मुलगी बघितली आणि न कळत तो पण त्या मुलीला बघितला की मी ह्याच्यासोबत बोलत आहे, ती मला बघितलेली आहे. मग त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो, तो मुलगा त्या मुलीला खूप फोन करतो, मेसेजेस करतो आणि ती मुलगी खूप थोडी दुःखावलेली गेली, म्हणजे दुःख झालेलं असतं त्याच्यामुळे ते त्याचा फोन उचलत नाही आणि मेसेज बघत नाही आणि रिप्लायसुद्धा देत नाही. मग थोडं असं 1-2-3 तास जातं. मुलगा आता शांत होतो, शांत म्हणतो की एक थोड्या टायमाने आता त्याचा राग शांत झाला ना, मग मी त्याला पुन्हा एकदा फोन करतो, मेसेज करतो. मग घरी जाता जाता त्या मुलाचा ॲक्सिडेंट होतो. तो दवाखान्यात ॲडमिट होतो जाऊन, म्हणजे तो आता लास्ट स्टेपलाच होता, म्हणजे एवढा त्याला जोरात मार लागलेला. मग नंतर त्या मुलीला समजतं की तो मुलगा दवाखान्यात ॲडमिट आहे, गाडीवरनं पडलेला आहे. मग त्याच्यानंतर ती पण धावत जाते हॉस्पिटलला. गेल्यावरती काय म्हणते त्याला बघती, खूप रडती. मग रडल्यावरती मुलगा म्हणजे थोडक्यात अजून थोडं फार तो कामचा जीव असतो त्याचं बसल्यावरती, तो त्याच्या हातात हात घेतो आणि शेवटचं एकच वाक्य म्हणतो, मी तुझ्यावरती खूप प्रेम करते, तू का मला सोडून चाललास. त्याच्यानंतर तो मुलगा थोडा हळूच आवाज न वाढवता म्हणतो की हे मला आधीपासूनच माहीत होतं. अशा प्रकारे एक दुःखी एंडिंग झालेलं कथा म्हणजे मी स्टोरी तुम्हाला सांगितलं आहे. बघा काय वाटलं मित्रांनो. असं आपल्यासोबत घडलेलं पण असतं, पण घडू पण शकतं. पण त्या घडल्यावरती कोणत्या मुलासोबत काय त्याच्यावरती जीवावरती होत असतंय किंवा मुलीवरती होत असतंय ते त्यांनाच माहीत असतं मित्रांनो. आपण म्हणतो ह्याला काय नाही होत, त्याला काय नाही होत, पण ही गोष्ट चुकीचं आहे मित्रांनो. बरोबर ना मित्रांनो? तुम्हाला कसं वाटला हा कथा? चला कमेंटद्वारे मला कळवा. बाय. पुन्हा भेटू एक छोट्याशा दुःखी कथा सांगूनच तुमच्यासोबत मी शेअर करतो. म्हणजे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.